गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीमध्ये नाराज आहे, त्यांची गळचेपी करण्यात येते आहे अशी जी चर्चा सुरू होती त्याची दखल आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। कारण राज्यसभा निवडणूक असेल किंवा विधान परिषदेची निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या इच्छेचा, त्यांच्या आग्रहाचा विचार करण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार असतील, या दोन्ही नेत्यांनी तटकरे आणि पटेल यांच्या इच्छेचा मान राखत एक प्रकारे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये केलाय का, याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी अतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी तटकरेंची किंवा पटेलांची नाराजी राष्ट्रवादीमध्ये कशी दूर करण्यात येते ते समजून घेण्याआधी तटकरे आणि पटेलांची नाराजी नेमकी कशावरून होती हे आपण सुरुवातीला पाहूयात। त्याच्यामध्ये 29 एप्रिलला सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलेलं होतं, त्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता। आता तुम्हाला माहिती आहे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि सोबतच राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य सुद्धा होते। अशा पदांचा नावासमोर उल्लेख नसल्यामुळे सुद्धा दोन्ही नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती आणि साहजिकच त्या निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये दोन्ही नेत्यांच्या नावापुढे जर त्यांचं पदच नसेल तर त्यांच्याकडे देण्यात आलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा त्यांना ज्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळालेल्या आहेत त्याबद्दल एक प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला होता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या नेत्यांच्या नावापुढे त्यांची पदं नव्हती म्हणून ते नाराज होतेच, तशी चर्चा होतीच। परंतु दुसरीकडे अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा एक प्रकारे सुनेत्रा पवारांनी या यादीच्या माध्यमातून राजकीय पुनरागमन करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली। त्याच्यामध्ये काय झालं, पार्थ पवार यांना राष्ट्रीय पदाधिकारी आणि जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्यात आली आणि त्यामुळेच नव्या दमाच्या, नव्या पिढीच्या लोकांना म्हणजेच पवारांच्या दोन्ही मुलांना एक प्रकारे जबाबदारी देण्यात आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची सुद्धा चर्चा रंगलेली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पार्थ पवारांनी एक प्रकारे पक्ष कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला। पक्षामध्ये जे जे महत्त्वाचे निर्णय होतात ते निर्णय आपल्याकडे घेण्याचं एक प्रकारे ठरवलं। त्यानंतर संघटनात्मक नियुक्त्या आणि पक्षातील सत्ता संतुलन यामध्ये सुद्धा वरिष्ठ आणि एक प्रकारे नव्या दमाच्या नेत्यांमध्ये संघर्ष असल्याचं किंवा मतभेद असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। आता तुम्हाला मी ही सगळी पार्श्वभूमी सांगितली की नाराजी कशावरून होती, कुठल्या कुठल्या मुद्द्यावर होती। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ज्या वेळेला अजितदादा यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकावण्याचा प्रयत्न करतायत आणि एका मागून एक आरोप त्यांनी अनेक दिवस केले असल्यामुळं सुनील तटकरे याच्यावरती खास करून नाराज होते। राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आमच्यावरती एवढ्या अशा पद्धतीने टीका करण्यात येते, अशा वेळेला पक्षातून आमच्या मदतीला कोणी येत नाहीये, आमच्यावरती जे वार होत आहेत त्याला एक प्रकारे बाजूला करण्यास किंवा त्याला झेलायला कोणी येत नाहीये, अशा प्रकरणावरती पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी बोलायला हवं होतं असं सुनील तटकरे यांनी त्या बैठकीमध्ये म्हटलं। अर्थात त्यांचा इशारा हे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होता, परंतु भुजबळांनी विषय बदलायला सांगितलं आणि त्या बैठकीमध्ये एक प्रकारे वातावरण टेन्स झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याची उत्सुकता आहे की पटेल आणि तटकरेंची नाराजी कशी दूर केली जाते। तर याच्यामध्ये सुनील तटकरे जे काय नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोकणातून त्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्थात तटकरेंनीही शिवसेनेसोबत बोलून एक प्रकारे शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, ती जागा सेव्ह करण्याचा प्रयत्न केला, वाटाघाटी केल्या, त्यातून सुद्धा एक प्रकारे ती जागा त्यांना मिळाली। पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी एक प्रकारे सुनील तटकरे यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रफुल्ल पटेल हे सुद्धा नाराज असल्याची चर्चा होती, कारण दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार गेल्या त्यावेळेला सुद्धा त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल नव्हते। पण आता ज्यावेळेला त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगलेल्या आहेत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे विश्वासू, त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। आता त्यांना उमेदवारी मिळाली आहे म्हणजे त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे, कारण ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सुटलेली आहे। ही तीच जागा आहे ज्या जागेवरती सुनेत्रा पवार या जवळपास 4 वर्ष खासदार होत्या, त्यांच्या 6 वर्षांच्या टर्म मधली 2 वर्ष अजून बाकी होती। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांना
राज्यसभेवरती पाठवलेलं होतं. आता उरलेल्या 2 वर्षांसाठी प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक असलेल्या राजेंद्र जैन यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय का, हा सुद्धा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला निवडणूक आयोगाला ती यादी पाठवण्यात आली त्यामध्ये पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता. त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीने लगेचच स्पष्टीकरण दिलं की काय सुनेत्रा पवारांनी रात्री 1 वाजता ट्विट केलं आणि याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल मिस्टेक आहे आणि हे आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू वगैरे. पण राष्ट्रवादीने त्याच्यानंतर स्पष्ट केलं की यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं जे कार्याध्यक्ष पद आहे, सुनील तटकरे यांचं प्रदेशाध्यक्ष पद आहे, हे आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू किंवा कायम आम्ही ठेवू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोन्ही नेत्यांच्या समर्थकांचं राजकीय पुनर्वसन करून एक प्रकारे संघटनात्मक स्तरावरती दोन्ही नेत्यांचा जो प्रभाव आहे, जे अस्तित्व आहे, ते पुन्हा एकदा टिकवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. अर्थात याबद्दलचे अनेक विरोधी आरोप रोहित पवार यांनी केलेले होते, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीच्या मागच्या 2-3 मूव्ह जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समर्थकांना किंवा तटकरेंच्या घरामध्ये थेट किंवा पटेलांच्या निकटवर्ती यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न एक प्रकारे सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.